देखा नहीं देखा है तो जाना नहीं जाना है तो माना नहीं, मुझे पहचाना नहीं, दुनिया दीवानी मेरी मेरे पीछे पीछे भागे, किस में है दम यहाँ ठहरे जो मेरे आगे आना नहीं, देखो टकराना नहीं, किसी से भी हारे नहीं हम। जो सोचे जो चाहे वो करके दिखा दे, हम वो हैं जो 2 और 2 5 बना दे। जो सोचे जो चाहे वो करके दिखा दे, हम वो हैं जो 2 और 2 5 बना दे। तूने अभी देखा नहीं देखा है तो जाना नहीं जाना है तो माना नहीं, मुझे पहचाना नहीं, दुनिया दीवानी मेरी मेरे पीछे पीछे भागे, किसी में है दम यहाँ ठहरे जो मेरे आगे आना नहीं, देखो टकराना नहीं, किसी से भी हारे नहीं हम। जो सोचे जो चाहे वो करके दिखा दे, अरे तूने अभी देखा नहीं देखा है तो जाना नहीं। नमस्कार, कालच्या सवालच्या आजच्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एक नवीन व्यक्ती, पुन्हा नवीन प्रश्न आणि पुन्हा नवीन नवीन मुद्द्यांवरचा खुलासा. आजचा मुख्य प्रश्न आहे, मुंबई परप्रांतीयांनी नासवली आहे का? कारण बरेचसे परप्रांतीय मुंबईत पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे मराठी अस्मिता जपणारे पक्ष विविध मुद्द्यावरून म्हणतात की मराठमोळी मुंबई ही परप्रांतीयांनी नासवली आहे. आणि याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत परप्रांतीय, बरेचशे वर्षापासून मुंबईमध्ये अस्तित्वात असणारे, मुंबईमध्ये आपली रोजीरोटी कमावणारे, मुंबईमध्ये बरेचशे वर्षापासून मुंबई स्थायिक असलेले आणि मुंबईमध्ये ऑटोचा एक सशक्त व्यवसाय करणारे मुंबईमधील एक परप्रांतीय ऑटो चालक. आपलं नाव? जी, हमारा नाम सुखराम छेदीलाल यादव. यादव साहेब आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याशी आपल्याला चर्चा करायची आहे की ज्याप्रमाणे मराठी अस्मितावादी लोक सगळ्या बाजूनी चर्चा करत आहेत की परप्रांतीयांनी मुंबई नासवली आहे का आणि हे कितपत खरं आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. यादवजी, आम्हाला सांगा, आपण ज्याप्रमाणे इतके वर्षापासून इथे स्थायिक आहात, मराठमोळ्या लोकांचं आणि मराठी अस्मिता जपणाऱ्या पक्षांच्या पक्षश्रेष्ठींचं असं म्हणणं आहे की आपण मुंबई नासवलेली आहे. आपण इतक्या वर्षापासून इथे वास्तव्य करता, त्यामुळे इथच्या स्थानिक लोकांच्या रोजगारावर सुद्धा पाय देत आहात. काय वाटतं आपल्याला याबद्दल? देखा भैया, हम जो रह रहा हूँ 20-25 साल हो गए हैं, और तो यहाँ पर हम जो पहले आए रहा तो चने भुजिया का धंधा करत रहा साहब, और ये मुंबई नगरिया सबको भरपेट खाना देते है. और ये मुंबई नगरिया है जो हमारे भारत देश में है, तो हम सोचा कहाँ हम बिहार यूपी में रही, मुंबई चला जाए, कुछ बाल बच्चों का भला हो जाए, पेट भरन का सवाल था. उसके बाद हमारा एक मित्र मिला, उसका नाम था गजोधर. उसने कहा कि भैया तुम ऑटो चला लो. हमने कहा ऑटो तो ऑटो, हमने ऑटो भी चला लिया भाई. और जब ऑटो में दिखी कि हमें कमाई है, तो हम रात बेरात किसी कौन बात की चिंता नाही. याच मुद्द्यावरून लोक म्हणतात की रात्री बेरात्री आपण चांगल्या चांगल्या मुलींना पाहून कट मारता, ऑटो घेऊन मुद्दाम त्यांच्या समोर जाता, मॅडम आपल्याला कुठं जायचं आहे, आणि आपण मुलींची छेड सुद्धा काढता, असं काही मराठी अस्मितावादी लोकांचं म्हणणं आहे, मुंबईकर लोकांचं म्हणणं आहे. यावर काय वाटतं आपल्याला? उत्तर द्या. देखा साहब, अब एक बात आपको बताई दी. आपने जो कहा है कि हम पर जो इल्जाम लगाया है कि हम रात बेरात लड़कियों को कट मारता हूँ, लेकिन रात बेरात को लड़कियों ने निकलना ही काहे चाहिए. ही मुंबई आहे. तुम्हाला मी सांगू इच्छितो, ही मुंबई आहे. इथे रात्री 2 वाजता सुद्धा तरुण मुली रस्त्यावर चारी बाजूने फिरत असतात. त्यांना कट मारणं किंवा त्यांची छेड काढणं कितपत योग्य आहे, यावरच लोक नाराज आहे. आपण हे कधी थांबवणार आहात? काय वाटतं आपल्याला याबद्दल? यावर लोक आपल्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. उत्तर द्या. देखिए साहब, हम आपको कह रहा हूँ कि जो हमारी भारतीय संस्कृति है, जो भारतीय संस्कृति है, उसमें ये जो पश्चिमी संस्कृति जो आ रही है, ये बहुत बेकार है साहब. हम आपको कहना चाहूंगा कि यहाँ पर जो है, यहाँ पर भारतीय संस्कृति लाई जाए, क्योंकि जो लड़कियां रहती है, छोकरियां रहती है, वो उन्हें हम छेड़ते नहीं साहब. हम उसे बहुत अच्छे से घर पे पहुंचा के आते हैं और उनसे भाड़ा भी बहुत कम लेते हैं. कमी देण्याच्या माध्यमातून आपण त्यांचे मोबाईल नंबरही मागता आणि त्यांचा पाठलाग करता दररोज, असं लोकांचं म्हणणं आहे. काय वाटतं आपल्याला याच्यावरून? कारण परप्रांतीय असल्यामुळे आपण या प्रांतातल्या लोकांवर चांगले संस्कार टाकत नाही, चांगले यांच्याबद्दल विचार करत नाही, असं लोकांचं म्हणणं आहे. उत्तर द्या. नहीं साहब, ये बात जो है ये सरासर गलत है. ये देखो, हम राम की कसम खाते हैं, हम ऐसा नहीं करते. बाल बच्चे वाला आदमी हूँ साहब, और बाल तो आप देख ही सकते हैं, और बच्चे वाला आदमी भी हूँ. तो उसके बाद में आप जो कहते हैं ये सरासर गलत है. हमारी छोटी छोटी छोकरियां भी है साहब.
तर याच मुलींचा आपण रिस्पेक्ट का करत नाही? परप्रांतीय असून आपण इथे घुसपेट करता. आपण या ठिकाणच्या महानगराच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर सुद्धा प्रभाव पाडलाय. आपण पैसे खाऊन लोकांना पैसे खाण्याची चटक लावली आहे असं लोकांचं म्हणणं आहे. काय वाटतं आपल्याला याबद्दल? लोक उत्तर मागत आहेत, उत्तर द्या. अरे भैया, हम कहाँ से चटक लगाऊंगा? हम तो खुद चने खा के रात गुजारता हूँ, बड़ा पाव खाता हूँ भाई, और उसके बाद में जो कुछ बचता है घर पे ले जाता हूँ, अपने मेहरारू को देता हूँ, तब वो बाल बच्चों को थोड़ी रूखी सूखी चटनी भाकर जो होती है, झुनका भाकर खिलाती है, उसमें भी हमें लोग परेशान करते हैं भाई. आपल्याला या ठिकाणी प्रश्न उपस्थित करायचा आहे की रोजगार यांना या ठिकाणी प्राप्त आहे, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर सुद्धा या लोकांच्या वाढत्या संख्येचा प्रभाव पडत आहे का? यावरून पुन्हा ब्रेकमध्ये जाण्याआधी पुन्हा एकदा प्रश्न पहा. परप्रांतीयांनी मुंबई नासत आहे का? काय म्हणणं आहे आपल्या याच्यावर? लोक प्रश्न उपस्थित करत आहेत आणि मराठमोळी अस्मिता जपणारे पक्ष सुद्धा या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत आहेत की परप्रांतीयांच्या लोकसंख्येमुळे, परप्रांतीयांमुळे मुंबई नासत आहे का? 50% लोक म्हणतात हो, परप्रांतीयांनी मुंबई नाचत आहे. आणि यासाठी आपल्याला सांगू इच्छितो की ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत या विषयावर आणखी चर्चा चालू ठेवा. पाहत राहा कालचा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण पाहतात कालचा सवाल. या ठिकाणी यादव जे आपल्या बरोबर आहेत, जे आपल्याला सांगत आहेत की परप्रांतीयांनी मुंबई नाचवलेली नाही, रोजीरोटीचा त्यांचा प्रश्न आहे, त्यासाठी ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. यादवजी, आपल्याला मी विचारू इच्छितो की आपण मनोरंजन क्षेत्रात सुद्धा मुंबईच्या घुसपेट केलेली आहे. आपल्याला काय वाटतं? आपल्याला मनोरंजन क्षेत्रात आपले जे भोजपुरी पिक्चर वगैरे लागतात त्याप्रमाणे आपल्याला काय वाटतं? मनोरंजन क्षेत्रात सुद्धा आपण मुंबई काबीज केली आहे का? काय उत्तर आहे आपल्या याचं? नहीं साहब, अब देख लिए साहब, जो हॉलीवुड की पिक्चर रहती है, इंग्लिश पिक्चर रहती है. आपण किती शिकले आहात? इंग्लिश पिक्चर आपल्याला कळते का? हॉलिवूड पिक्चर आपण पाहता असं आपलं म्हणणं आहे. कुठले पिक्चर आपण पाहिले आतापर्यंत आम्हाला सांगा. देखिए साहब, पहले तो हम कहेंगे तो हम इंटर पास है, और इंटर पास होने के बाद हमें इंग्लिश पिक्चर समझता है साहब, लेकिन वो दूसरी वाली पिक्चर होती है. और उसके बाद में जो इंग्लिश पिक्चर होती है, जो एक्शन की और जिसमें रहता है ना वो जासूस, वो वाली पिक्चर बहुत साहब हमें. परंतु त्याचे बरेचसे टायटल आहेत आणि टायटल मध्ये ते घुसलेलं असतं. टायटल वरून त्या पिक्चरची पूर्ण स्टोरी असते. आपण टायटल सांगू शकाल का एखाद्या पिक्चरचं? हाँ साहब, हम वो पिक्चर देखे रहे, हम जो बहुत ही अच्छा जासूस रहा, उसका नाम रहा ये हमसे ना हो पाई. साहब, बहुत ही बढ़िया फिल्म थी वो, सभी बढ़िया फिल्म थी वो. उसमें ये हमसे ना हो पाई असं आपण म्हटलं. हाँ. यामध्ये कोण हिरो आहे मलाही नीट आठवत नाही. ह्या कोणाचा पिक्चर आहे? ये हमसे ना हो पाई में था साहब टॉम क्रूज रहा. टॉम क्रूज हुआ, वो बहुत ही अच्छा रहा साहब, बहुत ही अच्छा रहा. मिशन इम्पॉसिबल असं यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. मिशन इम्पॉसिबलचं यांच्या भाषेतलं निश्चितच नाव तेच आहे. परंतु याचे 3 पार्ट मध्ये हा सिनेमा आला. 3 पार्टी आपण पाहिल्या आहे का? हाँ हाँ, उसका दूसरा भाग आए रहा, और दूसरे भाग का नाम रहा कि हम फिर कहता हूँ हमसे ही ना हो पाई. ये रहा साहब. हाँ, बहुत अच्छा बढ़िया पिक्चर रहा साहब. मिशन इम्पॉसिबल 2 आपल्याला या ठिकाणी म्हणायचं आहे. मिशन इम्पॉसिबल 2 हा सुद्धा सिनेमा यांनी पाहिलेला आहे. याचा अर्थ हॉलिवूडचे पिक्चर यांना कळतात, त्यांना इंग्लिश सुद्धा कळतं. परंतु मुंबईमध्ये रोजीरोटीचा प्रश्न यांचा आहे आणि या ठिकाणी 3रा पार्ट याचा आला होता, तो सुद्धा आपण पाहिला आहे का? अरे हाँ साहब, आए रहा, उसका भी नाम अच्छा ही रहा, उसका नाम रहा. अरे हम कितनी बार कही ही हमसे ना हो पाई. मिशन इम्पॉसिबल 3 असं या ठिकाणी यांना म्हणायचं आहे. 3ही पिक्चर यांनी पाहिलेले आहे. मनोरंजन क्षेत्रात बरंचसं यांना कळतं आणि त्यावरच आपल्याला म्हणावं लागेल की मुंबईच्या मनोरंजन क्षेत्रात सुद्धा यांनी बरीचशी घुसपेट केलेली आहे. मनोरंजन क्षेत्र सुद्धा काबीज केलेलं आहे. आपल्याला मी सांगू इच्छितो की मराठी अस्मिता जपणारे जेवढे पक्ष आहेत त्यांचं म्हणणं आहे की आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सुद्धा बराचसा प्रभाव पाडलेला आहे. आपलं मतदार यादीत नाव जरी नसलं तरी आपण बरंच या ठिकाणी घुसपेट केलेली आहे. आपण मतदार यादीत नाव नसून सुद्धा मतदानाला जाता. काय म्हणणं आहे आपल्या याच्यावर? साहब, ये जो है, जो ये मतदार जो यादी की गड़बड़ है, ये तो सारी साहब वो पॉलिटिकल लोग है जो हमारे सोच से जो है, हमारी सोच से है कि वो गड़बड़ करते रहे, लेकिन हमारा याच गडबडीचा आपण फायदा घेतला आहे का? म्हणूनच इतक्या वर्षापासून या मुंबईमध्ये स्थायिक आहात. मुंबईच्या लोकांच्या तोंडचा घास घेतात असं लोकांचं म्हणणं आहे. कितपत खरं आहे?
नहीं साहब, ये तो सब अपनी किस्मत की बात है। जो भगवान देता है सबको बराबर देता है साहब। और हम अपने हाथ से मेहनत की कमाई खाता हूँ साहब, ऐसे ही मुझ टाइट करके नहीं घूमता हूँ। और उसके बाद मैं आपको एक बात बता दूं साहब कि हमने इतने साल से यहाँ पे कमाई है, एक झोपड़िया बांधी है साहब, और हम कमाई से खिलाता हूँ, सबको अच्छे से खिलाता हूँ। बच्चे 2 बच्चे हैं साहब, भरपेट खिलाता हूँ। आपण याआधी गावाला दुधाचा धंदा केला, त्यानंतर इथे चणे फुटाणे वड्याचा धंदा केला, आता आपण या ठिकाणी ऑटो चालवता असं आपलं म्हणणं आहे। आणखी किती वर्ष या ठिकाणी स्थायिक राहून मुंबईच्या लोकांच्या डोक्यावर बसून आपल्याला खायचं आहे, आपण सांगू शकता का? देखो साहब, जब तक मुंबई कर चाहे अच्छा एक मेहनत ईमानदार चाहिए, जैसा वो चाहिए कि नगर सेवक जो अभी होता है, नगर सेवकाची सुद्धा निवडणूक लढवण्याचा आपला मानस आहे का? पुढचा इथल्या स्थानिक स्वराज्य संस्था घुसण्याचा सुद्धा आपला मानस आहे का? उत्तर द्या। देखो साहब, अब ये बात रही कि हम तो मेहनत करता हूँ, हमने कोई भ्रष्टाचार नहीं है। तो जो भ्रष्टाचार नहीं करता है, जो मेहनत से करता है, और आम जनता को चाहिए कि जो नगर सेवक रहे ऐसा ही रहे, जो भ्रष्टाचार मुक्त रहे, जो मेहनती रहे, सबके काम आवे, ऐसा नगर सेवक चाहिए साहब। याच मुद्द्यावरून परत एकदा प्रश्न उपस्थित करू। स्थानिक नगरसेवकांच्या निवडणुकीत सुद्धा हे जाऊ शकतात, परंतु आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे की स्थानिक नगरसेवकांच्या निवडणुकीत सुद्धा जर यांना स्थान मिळालं तर मुंबई कितपत यांच्या काबीज होणार आहे। एपिसोड संपवण्याआधी पुन्हा एकदा प्रश्न पहा। मुंबई परप्रांतीयांनी पूर्णतः भरली आहे का? मुंबई परप्रांतीयांनी नासवलेली आहे का? पुन्हा एकदा प्रश्न पहा, मुंबई परप्रांतीयांनी नासवलेली आहे का? 80% लोक म्हणतात हो, मुंबई परप्रांतीयांनी पूर्णपणे नासवलेली आहे आणि या ऑटोवाल्याचे लायसन्स मी जप्त केल्याशिवाय राहणार नाही, कारण जोपर्यंत मुंबईची अस्मिता जपण्याची वेळ आहे हे असे लोक मुंबईत स्थान घुसपेट करून या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात सुद्धा घुसणार आहेत। त्यासाठी